Hello, dear student. Today we are going to see work and energy, 9th class. आज आपण इयत्ता 9वी पार्ट फर्स्ट मधला वर्क आणि एनर्जी हा घटक आपण पाहणार आहोत. वी हॅव ऑलरेडी स्टडीड द फोर्स अँड मोशन इन द प्रिव्हियस पिरियड. यापूर्वी आपण फोर्स म्हणजे काय आणि मोशन म्हणजे काय हा घटक आपण अभ्यासलेला आहोत. आज आपण कार्य म्हणजे काय ही सुरुवातीला आपण पाहणार आहोत. जनरली कार्य या कन्सेप्टची काही डेफिनेशन आहे किंवा कार्य जे आहे आपण काय म्हणतो की कुठलंही काम केलं की आपण कार्य म्हणतो किंवा एखादा टास्क जर पूर्ण केला तर मी कार्य केलं असं आपण म्हणतो. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फर्स्ट पेजवरती दिलेलं आहे. एक विद्यार्थिनी आहे ती अभ्यास करत आहे. मग अभ्यास करणं म्हणजे कार्य झालं का? दुसरं दाखवलेलं आहे एक मुलगा जो आहे चेंडू खेळत आहे की जसं इथं मी दाखवतोय इथं हा चेंडू खेळतो. या ठिकाणी हा कार्य करतोय का? हे एखाद्या या ठिकाणी मजूर आहे तो पाठीवरती पुतं घेऊन तो चाललेला आहे म्हणजे तिथं वर्कडन झालं आहे का? किंवा समजा मी टी व्ही बघत आहे मग त्या ठिकाणी मी वर्क केलं आहे का? बऱ्याच वेळी जनरली आपण ऑलमोस्ट काय म्हणतो की मी कार्य केलेलं आहे. परंतु जर आपण सायन्सच्या भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर कार्य ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. कार्य ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. कोणाला कार्य म्हणायचं तर शास्त्रीय भाषेमध्ये कार्य म्हणजे काय की एखादी वस्तू जर बलाच्या दिशेनं विस्थापन होत असेल तर आपण कार्य झालं असं आपण म्हणतो. म्हणजे काय, एखाद्या वस्तूवरती तुम्ही फोर्स लावला आणि ज्या दिशेनं तुम्ही फोर्स लावले त्या दिशेनं जर वस्तू जर मूव्ह होत असेल तरच आपण कार्य झालं म्हणतो, अन्यथा कार्य झालं नाही. आणि मग या कार्यासाठी जी काही एनर्जी लागते ती एनर्जी कुठून येते? तर आपण समजा या ठिकाणी मी जे आहे स्टेअरकेस चढतोय, या ठिकाणी पायऱ्या चढतोय, मुवमेंट करतोय, बरोबर. तर या मुवमेंटसाठी जी काही एनर्जी लागते ती एनर्जी आपण डेली जी काही अन्नग्रहण करतो त्याच्यामधून ती एनर्जी आपल्याला मिळत असते. आणि मग एवढंच नव्हे, जी काही वाहन आहे त्या वाहनाला सुद्धा या ठिकाणी एनर्जी लागते. जे काही पेट्रोल म्हणतो आपण, जे काही फ्यूल भरतोय ते फ्यूल म्हणजेच काय, एक प्रकारचं एनर्जी सप्लाय करण्याचं काम करतंय. जेवढं वर्कडन होतंय, जेवढं कार्य घडतंय तेवढीच या ठिकाणी एनर्जी खर्च होत असते. लक्षात घ्या, जेवढं वर्कडन तेवढीच एनर्जी. म्हणजे या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत वर्क म्हणजे नेमकं काय. हिअर work is said to be done. Work is said to be done when a force is applied on the object causes displacement of the body. म्हणजे काय, if you apply the force on the any object and if that object move in the direction of the force then we say generally work is done. Suppose I have a duster. माझ्याजवळ हा डस्टर आहे आणि या डस्टरला मी समजा या बाजूने या डाव्या याच्यावरती मी फोर्स लावला आणि फोर्स लावल्यानंतर ही वस्तू जर अशी मूव्ह होत असेल बलाच्या दिशेनं तेव्हाच कार्य झालं असं आपण म्हणूया. नाहीतर समजा एखाद्या वस्तूवरती मी फोर्स लावलाय, समजा उदाहरण एक्झाम्पल या ठिकाणी इथं घेऊया. इथं मी या फळ्यावरती फोर्स लावतोय, दिवसभर फोर्स लावलंय, परंतु हा फळा मात्र जात चालत नाहीये आणि मी नंतर म्हणेन 2 तासाने की मी खूप कार्य केलेलं आहे. फिजिकली लँग्वेजमध्ये जर सांगायचं असेल तर त्या ठिकाणी खरंच मी वर्कडन केलं आहे का? नाही. हां, अर्थात त्या ठिकाणी माझं कार्य झालेलं आहे. दुसऱ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तिथं माझं कार्य झालेलं आहे. कसं, जेव्हा मी याच्यावरती फोर्स अप्लाय करतो त्यावेळेला माझं काही ब्लड सर्क्युलेशन आहे तो वाढलेला असणार आहे साहजिकच. त्याच्यानंतर हे मसल जे आहे मसल स्ट्रेच झालेला असणार आहे. त्याच्यामुळं हे मसल स्ट्रेच करण्यासाठी माझं थोड्या प्रमाणामध्ये काय झालेलं आहे, एनर्जी खर्च झालेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी मी फोर्स लावलेला आहे. परंतु ज्या वस्तूवरती लावलेला आहे ती वस्तू जर मूव्ह होत नसेल तर त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारचं कार्य झालेलं नसणार आहे. जनरली आपण असं म्हणतो की वर्कडन म्हणजे काय, तर वर्कडन
हे आपण असं कॅल्क्युलेट करतो, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. मग या ठिकाणी आपण काय करूया, वर्क W फोर्स F ने दाखवतो आणि डिस्प्लेसमेंट S, म्हणजेच W बरोबर F इंटू S. F इंटू S म्हणजे फोर्स काढण्यासाठी, वर्क काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फोर्स आणि ज्या बलाच्या दिशेनं झालेलं विस्थापन या दोन्हीचा जर गुणाकार केला तर आपल्याला या ठिकाणी वर्क मिळू शकतो. म्हणजे आपण याचे डेफिनेशन सुद्धा करू शकतो याच्यावरून. व्हॉट इज द वर्क डन? वर्क डन इज द नथिंग बट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, इथं काय प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार आहे. कोणाचा गुणाकार आहे, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन्हीचा गुणाकार म्हणजेच वर्क डन. लक्षात घ्या, इथं वर्क जो आहे, वर्क हा कोणा एवढा झालेला आहे, फोर्स. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. समजा इथं एखादी वस्तू जी आहे, इथे एक वस्तू घेऊया आपण, याच्यावरती मी सर्टन फोर्स एक्झर्ट करतो. सपोज ही ऑब्जेक्ट आहे आणि या वस्तूवरती मी या दिशेने याच्यावरती फोर्स एक्झर्ट केला. समजा याची पोझिशन आहे A, इथली पोझिशन आपण समजूया B. याच्यावरती जेव्हा तुम्ही फोर्स एक्झर्ट करता, साहजिकच ही वस्तू काय करेल, या दिशेनं मूव्ह होईल, बरोबर. आणि ही मूव्ह, समजा ही वस्तू इथं आली, कुठल्या B या पॉईंटवर, आणि मग ही वस्तू जेव्हा A पासून B पर्यंत आलेली आहे, म्हणजे या ठिकाणी इथून हा डिस्टन्स कव्हर झाला ना, हा डिस्टन्स काय करतो आपण, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालेला आहे. डिस्प्लेसमेंट S झालेला आहे. याच्यावरती लागले अप्लाय केलेला फोर्स किती आहे, F आहे. आणि मग झालेला वर्क डन काय कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, तर वर्क कॅल्क्युलेट करण्यासाठी फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, जेवढं तुम्ही बलाच्या दिशेने फोर्स लावला आणि त्याचबरोबर बलाच्या दिशेनं त्या वस्तूचं झालेलं विस्थापन, या दोन्हीचा जर गुणाकार केला तर तुम्हाला काय मिळेल, या ठिकाणी वर्क काढता येतो. याला आपण काय म्हणतो, वर्क डन. परंतु बऱ्याच वेळेस या ठिकाणी वर्क आपण ज्या दिशेने फोर्स लावला त्याच दिशेने घडतो का, नाही हे लक्षात घ्या. ते आपण नंतर पाहणार आहोत की सर या ठिकाणी फोर्स मी लावला एका बघ या दिशेने, परंतु वस्तू याच दिशेनं जाईल असं काही दिसून येत नाही. तेव्हा मात्र त्या वेळेला दुसऱ्या फॉर्म्युल्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता या ठिकाणी याचं युनिट पाहूया. फोर्सवर आपण काढलेला आहोत, ठीक आहे. याचं युनिट काय असेल, वर्क काय केलं आपण, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. आता याच्यामध्ये पहा युनिट कसं काढायचं असतो, युनिट हे फोर्स कशामध्ये मोजतो आपण जनरली, न्यूटनमध्ये. याला न्यूटन म्हणा, बरोबर आहे. यस म्हणजे काय, हा डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये. म्हणजेच काय झालं, न्यूटन मीटर. हे काय झालं त्याचं युनिट, कोणाचा, तर वर्कचा युनिट काय झालं, न्यूटन मीटर. पर मीटर नाही आहे, न्यूटन हे डॉट आहे म्हणजेच गुणाकार, न्यूटन आणि मीटर, बरोबर आहे. म्हणजे एक जर समजा तुम्ही W बरोबर 1 न्यूटन फोर्स लावला, 1 फोर्स तुम्हाला दिले आहे 1 न्यूटन फोर्स, आणि या ठिकाणी 1 न्यूटन फोर्स लावल्यानंतर त्या वस्तूचं विस्थापन 1 मीटरने जर होत असेल तर तुम्ही काय म्हणणार या ठिकाणी, वर्क डन किती झालं, W बरोबर 1 न्यूटन मीटर. एवढं वर्क डन झालं असं आपण. म्हणजे या ठिकाणी सर मग तुम्ही म्हणत असाल तर वर्क डनचं या ठिकाणी युनिट काय आहे, जूल आहे. परंतु आपण SI सिस्टम आणि CGS सिस्टममध्ये जर पाहिलं तर याला परत काय करतो की W बरोबर
ती जे काही न्यूटन मीटर आहे का नाही, यालाच आपण काय म्हणतो 1 जूल. हे 1 न्यूटन मीटर जे आलेलं आहे यालाच आपण म्हणतो 1 जूल. म्हणजेच या ठिकाणी 1 जूल म्हणजेच काय, जर तुम्ही 1 न्यूटन फोर्स अप्लाय केला आणि त्या वस्तूचं विस्थापन जर 1 मीटरनी झालेलं असेल तर त्या ठिकाणी झालेलं जे काही कार्य आहे किती आहे, 1 जूल एवढं होईल. लक्षात घ्या किती, 1 जूल. म्हणजे 1 जूल या 1 जूल याची डेफिनेशन सुद्धा आपल्याला करता येईल. इफ यू अप्लाइड 1 न्यूटन फोर्स अँड द बॉडी मूव्स इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स थ्रू 1 मीटर देन वी से 1 जूल वर्क इज डन. जर समजा एखाद्या वस्तूवरती तुम्ही 1 न्यूटन एवढा फोर्स लावला आणि त्या वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेने 1 मीटरनी जर होत असेल तर त्यावेळी झालेलं कार्य हे किती असणार आहे, 1 जूल. किती असणार आहे, 1 जूल. मग आता या ठिकाणी सर हे जे आहे हा सिंपल फॉर्म्युला आहे. बऱ्याच वेळेस या फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करून उदाहरण सोडवू, परंतु प्रत्येक वेळेस असं होईलच असं नाही की ज्या दिशेनं फोर्स लावले त्याच दिशेनं ही वस्तू जाईल. पाहूया एका उदाहरणावरून. हे पहा, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्या एक्झाम्पलवर जर पाहिला काय म्हणतं का, इथं वर्क डन बाय अ फोर्स. त्या ठिकाणी मुलगी जी आहे ती काय केली आहे, एका दोरीच्या जी काही खेळणी आहे त्याला बांधलेली आहे रिंग. आणि फोर्स कोणत्या दिशेने अप्लाय झालेला पहा, फोर्स अप्लाय झालेला आहे या दिशेने, फोर्स या दिशेने अप्लाय झालेला आहे. मग फोर्स जर या दिशेने अप्लाय झालेला असेल तर ही कार साहजिकच वरती जायला पाहिजे, बरोबर आहे. परंतु कार ही वरच्या दिशेने जाते का हो, तुम्ही अनुभवलेला असेल. लहानपणी आपण एखादी खेळणी गाडी वगैरे जी असेल त्याला आपण बांधली एका दोरीने आणि असं जेव्हा आपण पुढं ओढतो, फोर्स बा डायरेक्शन कसं आहे, असं व्हर्टिकली थोडक्यात वरच्या दिशेनं आहे आणि गाडीचं मुवमेंट कोणत्या दिशेनं व्हायला, खालच्या दिशेनं. याचा अर्थ काय होईल, याचा अर्थ असा की या ठिकाणी सुद्धा कुठला तरी फोर्स एक्झर्ट होतोय. इथं सुद्धा कुठला तरी फोर्स एक्झर्ट होतो की ज्यामुळे ती वस्तू काय होत चालली आहे, या ग्राउंड लेवलला, म्हणजे अशी ग्राउंड या हॉरिझॉन्टल लेवलला या अशी समांतर चाललेली आहे. मग या वेळेला मग सर कोणता फोर्स अप्लाय करायचा आपण, वर्क डन जर काढा म्हणलं तर या ठिकाणी मग हा फोर्स घ्यायचा का हा फोर्स घ्यायचा. वर्क डनसाठी काय डेफिनेशन सांगितलं, काय सांगितले डेफिनेशन, इफ द बॉडी मूव्स इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स देन वी से द वर्क इज डन. जेव्हा एखादी वस्तू बलाच्या दिशेनं जर विस्थापन होत असेल, ज्या दिशेनं आपण बल लावलेलं आहे त्या दिशेनं त्या वस्तूचं जर विस्थापन होत असेल तेव्हाच कार्य झालं असं आपण म्हणणार आहोत. परंतु इथं तर वेगळं व्हायला सर, काय वेगळं व्हायला, इथं फोर्स तुम्ही या दिशेनं लावलाय, सॉरी या दिशेनं फोर्स लावलाय आणि वस्तू मात्र कोणीकडे चालली आहे, अशी ग्राउंड लेवलला खाली चालली आहे. म्हणजे इथं वर्कडन कसं काढायचं. म्हणजे अशा ठिकाणी वर्कडन या वेळेला वर्कडन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, एक वेगळा फॉर्म्युला तो डिराईव्ह करणार आहोत. मग तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा पाहूया. इथं ज्या दिशेने फोर्स लावला त्या दिशेने वस्तू विस्थापन व्हायला पाहिजे. इथं बघा एक कार दाखवलेली आहे, दाखवतो. कार दाखवलेली आहे आणि याचं विस्थापन जे आहे पहा, कार दाखवलेली आहे आणि या दिशेने इथं फोर्स जो आहे असा एक्झर्ट झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे इथं फोर्स एक्झर्ट झालेला आहे, या दिशेनं फोर्स लावलेला आहे. हा मुलगा आहे इथं, म्हणजे हा मुलगा आहे आणि हा जो आहे या दिशेनं काय केलेलं आहे, फोर्स एक्झर्ट केलेला आहे. त्याला या दिशेनं तो ओढतो आणि मग काय होईल, या दिशेनं तो फोर्स लावलेला आहे. मग ही वस्तू मला काय म्हणायचं आहे की ही जी काही वस्तू आहे ही वस्तू ओ या पॉईंट पासून ए या ठिकाणी इथं गेली पाहिजे, अशी गेली पाहिजे. परंतु ही वस्तू ओ पासून ए ठिकाणी न जाता कशी मुवमेंट होईल, याचं कसं डायरेक्शन या ठिकाणी दाखव, कुणीकडे जाईल ती, ही वस्तू अशी येईल, ही ओ एक्स
या ठिकाणी मुवमेंट दाखवली अशी. म्हणजे या ठिकाणी हा का व्हायला, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट व्हायला. इथं काय व्हायला, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आपण काय दाखवतो, एस या अक्षराने दाखवूया. ठीक आहे. आता इथं फोर्स जो आहे, फोर्स मात्र कसा आहे, वरच्या दिशेने लागलेला. मग या दिशेने किती फोर्स लागलेला आहे, कारण का जनरली आपण कसं वर्क कॅल्क्युलेट करतो, W इज इक्वल टू F इंटू एक्स. मग इथं लावलेला जो काही फोर्स आहे तो बलाच्याच दिशेनं आहे का हो, नाही आहे, बलाच्या दिशेनं नाही आहे. बल फोर्स कुणीकडे लावलाय, इकडे लावलाय, बरोबर. आणि वस्तूचं मुवमेंट कुणीकडे व्हायला, डिस्प्लेसमेंट कुणीकडे व्हायला, या दिशेनं. म्हणजे इथं जे आहे काही प्रमाणामध्ये इथं फोर्स एक्झर्ट झालेला आहे. मग जर डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन या दिशेनं असेल तर फोर्स आपल्याला काय घ्यावा लागेल, याच दिशेनं जेवढा फोर्स अप्लाय झालेला आहे तोच फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग अशा वेळेस काय करावं लागेल आपल्याला, इथं असा जर लंब टाकला तर हा काय झाला, ट्रायंगल झाला, बरोबर आहे. इथं काय झाला, ट्रायंगल. आणि मग जे ट्रायंगल झालेलं आहे मग इथं काय होतोय, ठराविक अँगल झाला, बरोबर आहे. याला काय म्हणूया आपण, थीटा. याला काय म्हणूया, थीटा. मग हा जो काही थीटा आहे, ठीक आहे, हा थीटा झाला, हा काय झाला, 90 डिग्री. हे झालं 90 डिग्री. मग या दिशेने किती फोर्स झाला हे काढायचं आपल्याला. मग काय करावं लागेल या ठिकाणी, हा काय आहे, कॉस थीटा, बरोबर आहे, कॉस थीटा. आता मला सांगा, हा जर कॉस थीटा असेल, कॉस थीटाची या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे, बरोबर आहे, कर्णालगतची बाजू, सॉरी कोणासमोरील बाजू आणि कर्ण, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ती कोणासमोरील बाजू, लक्षात घ्या हे एफ आहे आणि हा काय घेतला आपण, F1. म्हणजे या दिशेने लावलेला फोर्स आपल्याला F1 असं आपण समजूया. मग काय होईल, कॉस थीटा बरोबर F अपॉन कोणासमोरील बाजू F1 अपॉन F. मग काय होईल या ठिकाणी, F1 जर काढायचं असेल, कॉस थीटा इज इक्वल IF इकडे गेला, F बरोबर कॉस थीटा इज इक्वल टू काय झालं, F1. म्हणजे हा F1 लक्षात घ्या, हा F1 किती आला, F कॉस थीटा. कसं आलं पहा, अजून एकदा लक्षात घ्या. हे काय झालंय, ट्रायंगल झालेलं आहे, ठीक आहे, हा ट्रायंगल आहे. ट्रायंगलच्या इथं काय झालं, हा 90 डिग्री, इथं काय झालेलं आहे 90 डिग्री. 90 डिग्रीच्या समोर जे आहे थीटा आहे, बरोबर आहे. मग आता हा या दिशेनं, इथं जो आहे या दिशेनं तुम्ही दोरी ओढली आहे, वस्तू कोणत्या दिशेनं चालली आहे, या दिशेनं वस्तू चाललेली आहे. म्हणजे याच्यामध्ये काय व्हायलंय, अँगल व्हायलंय. अँगलला काय म्हणलंय आपण, थीटा म्हणलेला आहे, बरोबर आहे. आणि मग या दिशेनं आपण हा फोर्स घेणार नाही, कारण का डेफिनेशनमध्ये काय सांगितलंय, वेन वी से द वर्क इज डन, जेव्हा म्हणतो वेन द बॉडी इज मूव्ह इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स, जेव्हा एखादी वस्तू बलाच्या दिशेने जर विस्थापन होत असेल तेव्हाच वर्क डन झालं म्हणलेलं आहे. आपण ही वस्तू अशी ओढली आहे आणि वस्तूचं विस्थापन या दिशेनं चाललंय, वर्क डन तर कॅल्क्युलेट करता येणार. मग कसं कॅल्क्युलेट करावं लागेल, तर या दिशेनं फोर्स किती एक्झर्ट झालेला आहे, या दिशेनं किती फोर्स एक्झर्ट झालेला आहे तो आपल्याला काढायचा आहे. समजा टोटल जो काही फोर्स लागलेला आहे, F फोर्स लागलेला आहे, इथं जे दाखवलेला आहे F फोर्स लागेल. आणि इथं जे आहे काही प्रमाणामध्ये इथं फोर्स लागलेलाच असणार आहे, कारण का इथला सुद्धा फोर्स इफेक्टिव्ह आहे. जेव्हा तुम्ही वरच्या दिशेनं ती वस्तू ओढता, जेव्हा वस्तू ती खालच्या दिशेनं अशी येते म्हणजे इथं सुद्धा काहीतरी फोर्स लागलेला असणार आहे. त्याला आपण F1 नाव दिलेलं आहे. आणि हा F हा अँगल झाला, त्याच्यामुळं काय या ठिकाणी होईल, हा 90 डिग्रीच्या समोर हा काय आहे, थीटा. मग ह्या काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, कॉस थीटा. कॉस थीटा बरोबर काय आहे, कोणासमोरील बाजू, कोण हा झाला, याच्या समोरील बाजू कुठली आहे ती, म्हणजेच काय F1 डिवायडेड बाय डायगोनल, म्हणजे हा काय झाला, कर्ण. कर्ण कुठं आला, भागाकारामध्ये, बरोबर आहे. कॉस थीटा इज इक्वल टू काय झालं, F1 अपॉन F झाला. काय काढायचं आपल्याला, हा फोर्स काढायचा आहे, बरोबर आहे. मग F1 काढायचं असेल तर हा भागाकारामध्ये कुठं जाईल, गुणाकारामध्ये, म्हणजेच काय मिळालं या ठिकाणी, F1 इज इक्वल टू F कॉस थीटा. म्हणजे या दिशेनं लावला जाणारा जो काही फोर्स आहे तो किती मिळाला आपल्याला, F कॉस थीटा एवढा मिळालेला आहे. मग आता या हा जो काही F बरोबरची जी काही किंमत आलेली आहे ती आपण काय करूया, फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. म्हणजेच काय झालं बघा, W बरोबर F इंटू S असा आपण हा जनरल फॉर्म्युला लिहितो. बरं
आणि आता काय करावं लागेल, एफ इज इक्वल टू एफ कॉस थिटा इंटू एस. आता बघा हे दोन फॉर्म्युले आहेत. या दोन्ही फॉर्म्युल्यापैकी कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा हे लक्षात घ्या. जेव्हा एखाद्या वस्तूवरती तुम्ही फोर्स अप्लाय केला आणि ती वस्तू जर बलाच्या दिशेनं त्याचं विस्थापन होत असेल तर या ठिकाणी या फॉर्म्युल्याचा वापर करायचा. when we use this formula, A, you apply the certain force if you apply the certain force and if the body is moved in the direction of the applied force, then you have to use this formula. Second, W is equal to F cos theta into S. या फॉर्म्युल्याचा कधी वापर करायचा आहे. समजा या ठिकाणी तुम्ही एखाद्या वस्तूवरती फोर्स लावला, परंतु ती वस्तू ज्या दिशेनं फोर्स लावलेला आहे त्या दिशेनं न जाता दुसऱ्याच दिशेनं जर होत असेल त्यावेळेला काय करावं लागेल, त्यामधला जो काही अँगल आहे तो अँगल त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचा आहे. आणि जो अँगल असेल कॉस थिटा जी असेल ती किंमत इथे ठेवायची आहे. आणि या दोन्हीचा गुणाकार करून आपल्याला काय करता येईल, हे वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी या दोन फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करता येईल. हां, युनिटच्या बाबतीत जर सांगितलं, युनिटच्या बाबतीत काही फरक पडणार नाही. आलं लक्षात. कसं का फरक पडणार नाही आहे बघूया. समजा एखादी वस्तू आहे तर आपण फोर्स अप्लाय केला, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये जो काही अँगल झालेला आहे, समजा या ठिकाणी अँगल दिलेला आहे कॉस थिटा 0 डिग्री अँगल झालेला आहे, बरोबर आहे. म्हणजे फोर्स मी अप्लाय केला आहे आणि त्याच्यामध्ये जो काही एफ कॉस थिटाची किंमत जी आहे ती किती दिली आहे पूर्ण, एफ कॉस थिटा इंटू एस. आणि इथं समजा या ठिकाणी एफ कॉस थिटा समजा 90 डिग्री दिलेली आहे. किती, 90 डिग्री. मग या ठिकाणी 90 डिग्री जर दिली असेल तर लक्षात घ्या आणि त्याचं विस्थापन समजा 2 मीटर झालं असेल, वर्क डन होईल का, कसं होणार नाही बघा. 90 डिग्री, या 90 डिग्रीचा कॉस थिटाची जर किंमत जर काढली तर काय येईल, 0 येईल, बरोबर आहे. 0 इंटू 2 जर केलं तर काय होईल, डब्ल्यू इज इक्वल टू 0. म्हणजे हे 90 डिग्री केव्हा, जेव्हा एखादी वस्तू इकडे जात असेल, तुम्ही असा जर फोर्स अप्लाय केला तर या ठिकाणी काय व्हायला, 90 डिग्री व्हायला, वस्तू या दिशेनं मूव्ह व्हायले आणि फोर्स असंच आहे. असं हा उदाहरण आपल्याला पाहता येईल का हो. तर बघा, चंद्र पृथ्वीवरती का दळत नाही, बरोबर आहे. चंद्र पृथ्वीवरती का दळत नाही, वाय द मून डज नॉट फॉल ओव्हर द सरफेस ऑफ द अर्थ. तर त्याचं रिझन असंच आहे. बऱ्याच वेळेस मुलं असं विचारतात, सर अर्थ जी आहे, अर्थ फोर्स लावते आणि मग चंद्र जो आहे तो पृथ्वीवरती का पडत नाही. बघा, हे अर्थ आहे, ठीक आहे, आणि मून काय करतो या ठिकाणी, या ऑर्बिटमध्ये तो फिरत असतो, ठीक आहे. आता बघा याचं डायरेक्शन कसं आहे, असं आहे, बरोबर आहे. अर्थ या ठिकाणी त्याला फोर्स कशी लावले, या दिशेनं फोर्स लावले. बघा, अर्थ या दिशेनं त्याला खेचते आहे आणि मून मात्र कसा असा या ठिकाणी फिरतोय. याच्यामध्ये किती डिग्री व्हायली हो, 90 डिग्री व्हायला, बरोबर आहे. मग 90 डिग्री जर होत असेल तर कॉस थिटाची किंमत किती येते, 0. मग वर्क डन कसा असेल, 0. मग पृथ्वीने केलेलं कार्य कसं असेल, 0. आणि म्हणून इथं जे आहे ही जी काही चंद्र जो आहे तो पृथ्वीवरती आदळत नाही, कारण झालेला जो काही कार्य आहे तो कसा आहे, 0 आहे. त्याच्यामुळं वर्क डन होत नाही. आलं लक्षात. तर राहिलेलं जे आहे त्याचा पुढचा जो काही घटक आहे आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहूया.